पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सर बस 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 साहेब, बोललो होतो ना तुम्हाला वेळेत सगळे डबे पोचवणार। हा, पोचवले की नाही? काही चहा पाणी पाणी घेणार का तू? नाही साहेब, काही नको। 2 मिनिटं जरा इथे बसतो आणि मग निघतो। ठीक आहे, चाल। ऍक्च्युली तू आम्हाला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे। त्या ऑर्डरमुळे मी वीणाच्या बाबांची अट सुद्धा पूर्ण करू शकेन आणि 48 तासात तिथे येऊन मी त्या इन्व्हेस्टर्सना पण भेटू शकेन। तू सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील। अत्तू 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 प्लीज जेवून घे ना ग। दुपारपासून साधं पाणीही नाही प्यायलंस तू। अत्तू प्लीज ना, असं नको ना करूस। अत्तू हे बघ, तुला दादूची शपथ आहे, असं कसं चालेल अत्तू? अत्तू प्लीज दरवाजा उघड ना। अत्तू प्लीज दरवाजा उघड ना, प्लीज। मी सांगितलं ना, मला जेवायला नकोय। दे पाय। दादा काय पाय दे। काय? अरे पाय दे रे दादा, नाही 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 दादा, दादा नको ना दादा। नाही नाही दुखतोय ना पाय, दुखतोय ना दादा, नाही बरोबर वाटत ते। ए काय बरोबर काय चूक? मोठा भाऊ समजून करून घे मॉलिश। दादा, सख्खा भाऊ जेवढं करत नाही ना तेवढं तुम्ही करताय माझ्यासाठी। अजून किती आणि कधीपर्यंत करणार आहात? हा, वीणाताईंचे बाबा होकार देत नाही तोपर्यंत। बरं वाटतंय? खरंच बरं वाटतं हो। वाटतंय रिलॅक्स वाटतं। नमस्कार। अरे नमस्कार। नमस्कार राजू दादा, प्रभास भाई, एकदम भारी जेवण दिलं तर तुम्ही दोघांनी। वा, खुश करून टाकलं एकदम। चविष्ट पण होतं आणि घरगुती पण होतं। फंक्शनला आलेले सगळे माणसं एकदम खुश झाली राव। अहो, तुमची स्वतःची हालत एवढी खराब असताना तुम्ही एवढं जेवण दिलं, एवढं केलं, वा, विषयच नाही। हे घ्या आजच्या जेवणाचे पैसे। हा, आणि उद्यासाठी टेम्पो आजच सांगून ठेवा बरं का। येतो मी। ओके। हे घ्या। काय?
अरे ठेव. दादा काय करता तुम्ही? हे बघा, हे तुमचे पैसे आहेत, तुम्हीच ठेवा. या पैशांवर सगळ्यात जास्त हक्क तुझा आहे. अरे तू नसतंस हे शक्य नसतं झालं. हो दादा, पण नाही नाही वगैरे काही नाही, हे ठेव. दादा, माझं ऐक, हे ठेव. सध्या तुला याची जास्त गरज आहे. ठेव. वीणाताईंचा सखा आहे तुझ्या पाठीशी. वीणाला कळवायला हवं. ऍक्च्युली ना, आधी तुला फोन करतो. आज मी खूप दुखावलंय तिला. करा करा. वीणा, बाबा एवढी कणिक म्हणून झाली ना की लगेच तुम्हाला चहा देते हा? वीणा, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. काय झालं बाबा? मी प्रभासला इथे संगमनेरमध्ये राहून सदावर्ते आडनाव न वापरता 10 दिवसात 25,000 रुपये कमवायला सांगितले होते. ती मुदत आज संपते. हो बाबा, प्रभासच्या लक्षात आहे आणि ते तू त्याला वेळोवेळी मदत केली असशीलच. नाही, आहेसच. पण आजचा दिवस निर्णायक आहे. आजची लढाई त्याची त्याला लढू दे. म्हणजे मग माझ्या मनामध्ये काहीही किंतु राहणार नाही आणि दुसऱ्या कुणालाही याबद्दल बोलायची संधी मिळणार नाही. मी जे काही आता सांगितलंय ते नीट लक्षात ठेव. खरं तर घरातली कामं लवकर आटपून मला प्रभासच्या मदतीला जायचं होतं. पण मला बाबांचं मन मोडता येणार नाही. त्यांचा शब्द खाली पडून चालणार नाही. उलट जर हे केल्याने खरंच प्रभासबद्दल काहीही किंतु परंतु त्यांच्या मनात राहणार नसेल तर मलाही तेच हवंय. आत्तू, 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 दरवाजा उघड. आत्तू, आत्तू, दरवाजा उघड. मी मिकी आहे. आत्तू, आत्तू, प्लीज ना उघड ना दरवाजा. टेन्शन नको देऊस. आत्तू, आत्तू. डॅड, चला ना प्लीज, माझ्या बरोबर चला ना प्लीज. ए कशाला आरडाओरडी करते? आत्तू, कालपासनं खोलीच्या आत बसले, दरवाजा उघडत नाहीये, ते तुम्ही चला. बरं झालं. काय? म्हणजे काय आहे, तू ओळखतेस ना तुझ्या आत्तूला. ती चिडली असेल कुणावर तरी आणि तिला दरवाजा उघडायचा नसेल ना तर ती उघडणार नाही. मग तू किंवा मी काही केलं तरी फरक पडणार नाही. जरी असं असलं तरी आतून माणूस काहीतरी रिप्लाय देतो ना. ती काहीच बोलत नाहीये. निदान जा असं तरी म्हणायला पाहिजे. जा. तिने कालपासून काही खाल्लं नाहीये. डॅड, तुम्ही चला ना माझ्या बरोबर. राहू दे गे. नाही, तुम्ही चला. अगं आई, प्लीज. अगं इथं गेम नंतर बघा. महत्वाचे गेम. चला. अगं आत्तू, हे बघा दरवाजा नाही उघडत आहे ती. आत्तू. डॅड, धक्का द्यायला लागेल. कुणाला? दरवाजाला. बस. अहो, जोरात द्या ना. आत्तू, आत्तू. आत्तू,
शैला आत्तू शैले आत्तू डोळे उघड ना. आत्तू 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 उठ ना. आत्तू डॅड आत्तू डॅड अहो पाणी कुठे आहे? किचन मध्ये. आत्तू 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 उठ ना. आत्तू 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 प्लीज डोळे उघड ना. तू उठ ना ग. आत्तू करा ना काहीतरी डॅड. अगं मी काय करू? प्रभास, कालच्या प्रितेश साहेबांच्या ऑर्डरचा सगळा हिशोब केला मी. सगळे खर्च बाजूला ठेवून आपल्याकडे 20,000 रुपये उरत आहेत. काय म्हणजे आपल्याला 20,000 रुपयांचा प्रॉफिट झालाय? हो. वा दादा, क्या बात आहे. आणि मला काय वाटतं माहितीये, हे प्रॉफिट तू घ्यावंस ही माझी इच्छा आहे. दादा हे बघा, हा तुमचा मोठेपण आहे, पण खरंच ते चुकीचं वाटतं दादा. कारण हे बघा, कष्ट आपण दोघांनी घेतले होते की नाही, हा? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालक तुम्ही आहात, त्यामुळे प्रॉफिट सुद्धा तुमच्याकडेच राहायला हवं. प्रभास, हे बघ, या क्षणाला तू वीणाताईंच्या बाबांची अट पूर्ण करणं जास्त महत्वाचं आहे की नाही? हो दादा, ते बरोबर आहे, पण बरोबर आहे ना? मग हे पैसे ठेव. बरोबर आहे ऐकायचं तुमचं, माझं. ठेवायचे एकच सेकंड दादा. मिकी मिकी, मला तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. दादू मिकी मिकी मिकी, काय झालंय? तू का रडतेस मिकी? आत्तू मिकी, आत्तू तुला माझ्यावरून काही बोलली का? हे बघ, तू नको टेन्शन घेऊस. मी घरी येणार आहे ना, मी मनवेन तिला. हा दादू, आत्तू चक्कर येऊन बेशुद्ध पडलीये. कालपासून तिने काहीच खाल्लं नाहीये, गोळ्याही नाही घेतल्यात. ती शुद्धीवरच येत नाहीये दादू. मिकी मिकी, मला सांग, तू तू कुठे आहेस आणि आत्तू कुठे आहे? आम्ही घरीच होत सगळे. मिकी, तू टेन्शन घेऊ नकोस, मी लगेच येतोय. हा, तू प्लीज पॅनिक होऊ नकोस, मी येतोय. ओके. हे प्रभास, काय झालंय? दादा, माझ्या आत्तूची तब्येत बरी नाही, ती बेशुद्ध पडली आणि मला निघावं लागेल दादा. मला निघावं लागेल. निघलो. दादा ऐका ना, फक्त माझं एक काम कराल. आजपर्यंत जमलेले सगळे पैसे वीणाच्या घरी पोचते कराल. हा, आणि हा, फक्त माझा वाटा दादा, फक्त माझा वाटा. हो बाबा, तुझाच वाटा देईन. बॅग घ्या आणि निघ लवकर. आत्तू आत्तू, ऐक ना, उठ ना. आत्तू प्लीज, डोळे उघड ना. आत्तू उठ ना. ओ बाबा बघत काय बसलाय? डॉक्टरांना फोन करा. हा हो. आज काय मदतीला जायचं नाही वाटतं का? ज्याला मदत करायची आहे तो दमून थकून कंटाळून पळून गेला. संगमनेरची हवा मानवली नाही वाटतं त्याला. अगं, तो इथे आहे की नाही ते तरी सांग. म्हणजे कसं आहे ना, प्रभास इथे असला आणि तू जर त्याच्या मदतीला गेली नाहीस तर तो काम करू शकेल का ग? कसं आहे ना मामी आत्या, ज्याला काम करायचं असतं ना तो कसंही काम करतोच, पण ज्याला नसतं करायचं ना काम, त्याच्याकडे मात्र कारणांची यादी तयार असते. मला टोमणे मारतीयस? म्हणजे मी काम करत नाही असं म्हणायचंय का ग तुला? अगं, मी कुणाचंही नाव नाही घेतलंय.
मी फक्त माझं मत मांडते. हो का? आली मोठी शहाणी मत मांडणारी. वीणा फोन उचल, वीणा फोन उचल. मला तुला सगळ्या डिटेल्स सांगायच्यात वीणा. वीणा, अगं प्रभासचा फोन येतोय. तू घेत का नाहीयेस? तुमच्या दोघांच्यात काही भांडण झालंय का? मामी आत्या, तू दुपारी जेवणार आहेस ना की द्राक्षावरच पोट भरणार आहेस? हो जेवणार आहे. हो नाही, तुझ्या मनात असेल ना मला उपाशी मारायचं, पण तसं काय मी होऊ देणार नाहीये. सॉरी प्रभास, पण मी आज तुमचा फोन उचलू शकत नाही. आणि मला माहिती तुम्ही हेच सांगायला फोन केला असणार की बाबांनी सांगितलेली रक्कम तुम्ही गोळा केली. सोडा, ठेवशील ना? हो, तुम्ही आणा एक एक करून, मी ठेवतो आतमध्ये. एक मिनिट. डायरेक्ट घरात काय शिरताय? कोण तुम्ही? नमस्कार ताई, मी राजू पवार. ते रघुनाथ रावांना भेटायचं होतं. काय काम होतं? ते प्रभासचे पैसे त्यांना द्यायचे होते. प्रभासचे पैसे? नाही, पण दादा मामा नाहीये घरी. दादा रघुनाथराव नाहीयेत घरी. अच्छा. पण तुम्ही कशाला आलात? प्रभास? अहो काय झालं, ते प्रभासची आत्तू आहे ना, आत्या, तिचा प्रॉब्लेम झाला, आजारी आहेत त्या, त्यामुळे तो नाशिकला गेलाय, नाहीतर तोच आला असता. आता ते नाही आहेत घरी, तर मी संध्याकाळी येतो. काय मला ना अर्जंट एक ऑर्डर द्यायची आहे, तर मला घाई आहे, मी नंतर येतो. हा चला. नाही थांबा. नाही म्हणजे तुम्ही एक काम करा ना, हे पैसे मला द्या, मी देते. तुम्ही हो मीच. काय झालं? ते काय ना, हे पैसे वेळेवर मिळणं खूप आवश्यक आहे दादा, नाहीतर माझी वीणाताई. तुम्ही रडून प्रेम करतात दोघं एकमेकांवर, जीवापाड प्रेम करतात, आणि त्या दोघांची अशी ताटात मला नाही सहन होणार. मग मी बघूच शकणार नाही दात. बरं ठीक आहे, हे पैसे घ्या. हा, आभारी आहे. हा बरं, पण तुम्ही त्यांना प्रभासचा प्रॉब्लेम सांगा, नाहीतर त्यांचा गैरसमज व्हायचा. नाही. धन्यवाद. धन्यवाद, तुमचे आभार. बरं ताई, मी निघतो. हा.